पॉइंट्स ड्युरिंग टेस्ट अनालिसिस क्लिअर केले होते. तर जे रेस्ट आहेत मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट ते आज आपण बघूया. की सर्वात अगोदर व्हॉट इज मीन बाय मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट. मटेरियल हँडलिंग आणि ट्रान्सपोर्टेशन हे दोन्ही जे आहे ते एकमेकांशी संबंधित आहेत. आता जसं मटेरियल हँडलिंग म्हणजे मटेरियलला हँडल करणे. आता आपण मटेरियल हँडल केव्हा करतो? जेव्हा आपल्याला कोणतीही वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं असेल त्यावेळेस आपल्याला त्याची हँडलिंग येते, बरोबर. आता समजा कुठलाही मटेरियल जे आहे ते आपण स्टोअर करून ठेवलंय, त्याला हँडल करायची गरज पडते का? नाही. जेव्हा आपण त्याला ट्रान्सपोर्ट करतो किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवतो त्यावेळेस आपल्याला त्याला हँडल करावं लागते. अदरवाईज जर तो रेस्ट पोझिशन मध्ये असेल तर त्याला हँडलिंगची गरज पडेल का? नाही. तर त्यासाठी जे आपण कुठलेही पॅक हाऊस बघितलं तर पॅक हाऊस मध्ये काय असते की वेगवेगळे सेक्शन्स असतात. फर्स्ट रिसिव्हर सेक्शन असते, मग प्रोसेसिंग सेक्शन असते आणि मग नंतर डिस्चार्ज सेक्शन असते. तर मटेरियल इथून तर इथपर्यंत नेण्यासाठी जे डिफरंट मशिनरीज यूज होतात त्यालाच आपण काय म्हणतो? मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट. किंवा एका मशीन मधून दुसऱ्या मशीन कडे नेण्यासाठी जो आपण कन्व्हेयन्स वापरतो किंवा जे कन्व्हेयर किंवा कन्व्हेइंग मीन्स वापरतो त्याला आपण काय म्हणतो? मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट. तर हा जो पोर्शन आहे तुमच्या सिलेबस मध्ये याला वेटेज पण जास्त आहे आणि याच्यावरचे क्वेश्चन्स ही भरपूर येतात. तर आता जे कॉमन टाइप ऑफ मेकॅनिकल डिव्हाइसेस आहे जे आपण जनरली ग्रेन हँडल करण्यासाठी यूज करतो किंवा ग्रेन हँडलिंग साठी यूज करतो, तर ते कोणकोणते आहेत? बेल्ट कन्व्हेयर आहे, बकेट लिव्हेटर आहे, स्क्रू कन्व्हेयर आहे आणि न्यूमॅटिक कन्व्हेयर आहे. त्यापैकी हे जे तीन आहेत हे तुम्हाला सिलेबस मध्ये आहे. न्यूमॅटिक कन्व्हेयर हे तुम्हाला सिलेबस मध्ये नाहीये. तर आपण पहिलं सुरू करूया. व्हॉट इज बेल्ट कन्व्हेयर? तर त्या अगोदर काही प्रिन्सिपल्स आहेत मटेरियल हँडलिंग करण्यासाठी. जसं की आता कुठलंही जे इक्विपमेंट आहे ते कसं असलं पाहिजे? स्टेबल असलं पाहिजे. आणि जेव्हा आपण मटेरियल एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पुश करत आहे किंवा नेत आहे, कन्वे करत आहे, तर स्पिलेज कसं असलं पाहिजे? कमी असलं पाहिजे. देन कॅपॅसिटी आणि स्पीड रेट हे अकॉर्डिंग टू तुमच्या मटेरियल वर डिपेंड आहे की आता समजा तुम्ही ग्रॅन्युलर मटेरियल ट्रान्सफर करत आहे की स्टिकी मटेरियल ट्रान्सफर करत आहे किंवा डो ट्रान्सफर करत आहे, पेस्ट ट्रान्सफर करत आहे किंवा पावडर फॉर्म मध्ये मटेरियल ट्रान्सफर करत आहे, तर अकॉर्डिंग टू दी मटेरियल अँड अकॉर्डिंग टू दी मशीन तुमचं स्पीड रेट आणि कॅपॅसिटी हे व्हॅरी होणार. नंतर जनरली जे पण कन्व्हेयर्स असतात त्यामध्ये मॅक्सिमम जो यूज आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा झाला पाहिजे अशा प्रकारे कन्व्हेयर हे माउंट केलेले असतात. नंतर डेड लोड, जे तुमचं कन्व्हेयरचं डेड लोड आहे आणि जे तुमचं मटेरियलचं डेड लोड आहे याच्यामध्ये सुद्धा एक समन्वय असला पाहिजे. आणि म्हणजे जे स्टॅबिलिटी असते ते डेड लोड वर डिपेंड असते. देन कॅरेक्टरिस्टिक ऑफ द प्रोडक्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं की ग्रॅन्युलर प्रोडक्ट तुम्ही कन्वे करत आहे की पावडर कन्वे करत आहे किंवा स्टिकी मटेरियल कन्वे करत आहे, तर हे प्रत्येक गोष्टीसाठी किंवा बॅग मटेरियल आहे, बॅग्स आहे ते तुम्हाला कन्वे करायचे आहे. तर प्रत्येक गोष्टीसाठी आपण वेगवेगळ्या टाइपचं जे कन्वेइंग मीन्स आहे किंवा जे कन्वेयर्स आहेत ते यूज करत असतो. तर आता फर्स्ट आपण स्टार्ट करूया. बेल्ट कन्व्हेयर या नावातच दिलेला आहे बेल्ट. बेल्ट म्हणजे पट्टा, की जे कन्वेइंग मीन्स आहे त्याच्यामध्ये जो मेन पार्ट आहे तुमचा तो कुठला आहे? बेल्ट. म्हणजे बेल्टच्या साह्याने जे मटेरियल आहे ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेल्या जात आहे, म्हणजे बेल्ट कन्व्हेयर. आता याच्यामध्ये काय असणार आहे? एक एंडलेस बेल्ट असतो आणि ते दोन पुलीवर माउंट केलेले असतात. सपोज या फिगर मध्ये तुम्हाला दिसत असेल की हे दोन काय आहेत? पुली आहेत आणि या दोन पुलीवर काय लावलेलं आहे? एक बेल्ट लावलेला आहे. देन जे शेप असतात बेल्टचे ते फ्लॅट असतात किंवा व्ही शेप किंवा एनक्लोज शेप असतात. फ्लॅट म्हणजे असं सरळ प्रकारे हा बेल्ट असतो
द व्ही शेप म्हटलं तर तुम्हाला अशा प्रकारचा हा बेल्ट येणार. आणि जर एनक्लोज म्हटलं तर फ्लॅट असतो, फक्त त्याला वरून काय असते, कव्हरिंग दिलेली असते. म्हणजे यामधून जे पण मटेरियल जाणार ते कसं केलेलं असते, कवर्ड केलेलं असते. म्हणजे त्याला आपण म्हणतो एनक्लोज शेप बेल्ट. देन आता याचे पार्ट्स कोणकोणते आहेत, तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे बेल्ट कन्व्हेयर आहे, तर बेल्ट असणारच. ड्रायव्हिंग मेकॅनिझम म्हणजे बेल्ट इथून इथपर्यंत जे असं सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार, म्हणजे इथून असा वापस रिटर्न येणार मोशन हा जो परफॉर्म करणार आहे त्याला एनर्जी कुठून मिळणार, तर ते ड्रायव्हिंग मेकॅनिझम पासून मिळणार. देन एंड पुलीज, दीज आर दी टू एंड पुलीज ऑन विच दिस बेल्ट इज माउंटेड. हा जो बेल्ट आहे या दोन एंड पुलीवरच लावलेला असतो. देन आयडलर्स, आयडलर्स म्हणजे हे जे मधामधात तुम्हाला दिसत आहे, ठीक आहे, दिस इज रिटर्न आयडलर. म्हणजे बेल्टची जी लेंथ आहे, जर समजा तुमचं जे डिस्टन्स आहे कन्वेइंग ते जर जास्त असलं तर मधात हा बेल्ट अशा प्रकारे बेंड होऊ नये, तर त्यासाठी मधामधामध्ये असे छोटे छोटे आयडलर्स लावलेले असतात, सो दॅट तुमचा जो बेल्ट असणार तो कसा राहणार, स्ट्रेट राहणार आणि तुमचं जे मटेरियल आहे ते व्यवस्थितपणे पुढे जाणार. when the distance of the conveying is greater, then loading and discharging device. आता इथं हे फीड च्यूट आहे, म्हणजे इथून हे लोडिंग होणार आणि मग इथं हे डिस्चार्ज होणार आहे मटेरियल, म्हणजे हे आहे तुमचे डिस्चार्ज च्यूट. ठीक आहे, तर एवढे महत्वाचे तुमचे बेल्ट कन्व्हेयरचे पार्ट्स आहेत. देन काही इम्पॉर्टंट पॉइंट्स जे तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारले जाऊ शकतात रिगार्डिंग दी बेल्ट कन्व्हेयर, तर ते कुठले कुठले आहेत. सगळ्यात अगोदर द अँटी फ्रिक्शन बेअरिंग हा वर्ड आला म्हणजेच डायरेक्टली टिक करून द्यायचं बेल्ट कन्व्हेयर, कारण की फक्त बेल्ट कन्व्हेयर मध्येच हे अँटी फ्रिक्शन बिअरिंग्स असतात. देन इट हॅज हाय मेकॅनिकल इफिशियन्सी, सगळ्यात जास्त इफिशियन्सी जे कशात असेल तर ती बेल्ट कन्व्हेयर मध्ये असते. देन नो रिलेटिव्ह मोशन बिटवीन प्रोडक्ट अँड बेल्ट. आता तुम्ही या बेल्टवर एकदाच प्रोडक्ट ठेवून दिलं तर या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचं मोशन होत नाही, हा बेल्टच याला पुढे नेणार. हा जो प्रोडक्ट आहे तो पुढे सरकणार नाही. जसं जसं हा बेल्ट सरकणार तसं तसाच तो प्रोडक्ट सुद्धा पुढे सरकणार. सो देर इज नो रिलेटिव्ह मोशन बिटवीन दिस प्रोडक्ट अँड दी बेल्ट. देन जर समजा स्पीड जर जास्त असेल तर लार्जर कॅरिंग कॅपॅसिटी राहणार. जर या बेल्टची स्पीड जास्त असली तर आपण जास्त प्रमाणात मटेरियल आहे ते कन्वे करू शकणार. देन हॉरिझॉन्टल डायरेक्शन जे असते ते बेल्ट कन्व्हेयरची मोस्टली जी डायरेक्शन असते ती हॉरिझॉन्टलच असते आणि हॉरिझॉन्टल मध्ये सुद्धा तुम्ही लॉंग डिस्टन्स पर्यंत ते नेऊ शकता. आणि जर समजा तुम्ही याला एलिव्हेट करायचा प्रयत्न केला, समजा हा हॉरिझॉन्टल डायरेक्शन आहे आणि त्याला तुम्ही एलिव्हेट करायचा प्रयत्न केला तर एका लिमिटेशन किंवा ठराविक अँगल पर्यंतच तुम्ही त्याला एलिव्हेट करू शकता. पूर्ण अशा प्रकारे व्हर्टिकल मध्ये एलिव्हेट करून तुम्ही प्रोडक्ट जे आहे ते कन्वे करू शकत नाही. तर त्याला काही लिमिटेशन्स येतात, की कुठे लिमिटेशन्स येतात, इन एलिव्हेशन. देन लो ऑपरेटिंग कॉस्ट अँड लॉंग लाईफ. याची जी ऑपरेटिंग कॉस्ट आहे ती कशी आहे, कमी आहे आणि याची लाईफ कशी आहे, लॉंग आहे. म्हणजे तुम्ही जास्त वर्षापर्यंत बेल्ट कन्व्हेयर हे इझिली यूज करू शकता. देन इट इज मोस्टली फाउंड इन, कुठं सापडले जाते बेल्ट कन्व्हेयर हे ग्रेन प्रोसेसिंग प्लांट्स मध्ये जास्त करून बेल्ट कन्व्हेयरचा यूज होतो. तर हे काही पॉइंट्स आहे ज्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येतात. समजा की अँटी फ्रिक्शन बेअरिंग इज फाउंड इन फिल इन द ब्लँक्स, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज फाउंड इन बेल्ट कन्व्हेयर, तर अँटी फ्रिक्शन बेअरिंग. मेकॅनिकल इफिशियन्सी कशी असते, हाय असते. याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न येतात की विच कन्व्हेयर हॅव हाय मेकॅनिकल इफिशियन्सी, तर त्याचं उत्तर असणार बेल्ट कन्व्हेयर. देन रिलेटिव्ह मोशन नसते, जेवढी जास्त स्पीड तेवढी जास्त कॅरिंग कॅपॅसिटी. हॉरिझॉन्टल डिस्टन्स जर असेल तर आपण दूरपर्यंत नेऊ शकतो. एलिव्हेशन्स मध्ये लिमिटेशन्स येतात आणि लो ऑपरेटिंग कॉस्ट आहे आणि लाईफ लॉंग आहे. आणि कुठे यूज होते तर ग्रेन प्रोसेसिंग प्लांट्स मध्ये यूज होते. देन डिझाईन ऑफ बेल्ट कन्व्हेयर. बेल्ट कन्व्हेयरची डिझाईन तुम्ही कशी करणार, तर त्याची जी डिझाईन आहे ते कशावर बेस्ड आहे, त्याच्या कॅपॅसिटीवर. आणि कॅपॅसिटी कशावर बेस्ड आहे, तर बेल्टच्या स्पीड आणि बेल्टच्या विड्थवर बेल्ट कन्व्हेयरची कॅपॅसिटी डिपेंड आहे. आता फॉर ग्रेन ट्रान्सपोर्टेशन जी स्पीड आहे बेल्ट कन्व्हेयरची ती
3.5 मीटर पर सेकंड पेक्षा जास्त नको. नॉट एक्सिडेड 3.5 म्हणजे मॅक्सिमम किती असणार 3.5 मीटर पर सेकंड एवढी असणार, पण त्याच्यापेक्षा जास्त ग्रेन ट्रान्सपोर्टेशन साठी अलाउड नाहीये. तर हा सुद्धा तुम्हाला एक क्वेश्चन म्हणून येऊ शकतो. देन रेकमेंडेड स्पीड किती असणार बेल्ट कन्व्हेयरची, तर 2.5 to 2.8 मीटर पर सेकंड. आपण टेस्ट मध्ये बकेट एलिव्हेटरची स्पीड बघितली होती आणि तुम्हाला बकेट एलिव्हेटरच्या स्पीडच्या ऐवजी तुम्हाला बेल्ट कन्व्हेयरची स्पीड सुद्धा विचारू शकतात. कॅपॅसिटी जर तुम्हाला फाइंड करायचा आहे, युनिट बघा कशामध्ये आहे, मीटर क्यूब पर आवर मध्ये. तर फॉर्म्युला काय आहे, A इंटू एस इंटू 60. म्हणजेच एरिया काय आहे, A इज फॉर एरिया, एस फॉर स्पीड. ठीक आहे. आता हा जो आहे C इज इक्वल टू AS60, हा ट्रिक, दिस इज अ ट्रिक टू रिमेंबर दी फॉर्म्युला फॉर कॅपॅसिटी. ठीक आहे. देन पॅडी साठी जो ट्रफ अँगल असतो तो किती असतो, 20 डिग्री असतो आणि अदर अँगल्स जे असतात ते 30 डिग्री किंवा 45 डिग्री सुद्धा असू शकते. आता व्हॉट इज मीन बाय ट्रफ अँगल, आता तुम्ही हे इथं बघत असाल, हा जो इथे तुम्ही स्ट्रक्चर बघत आहे, ठीक आहे, दिस आर दी ऍडलर्स, आणि हा जो अँगल आहे, ठीक आहे, दिस अँगल, या दोन याच्यामधला जो अँगल आहे त्याला आपण काय म्हणतो, ट्रफ अँगल म्हणतो. तर हे जे ट्रफ अँगल आहे, तर हे पॅडीसाठी किती असते, तर 20 डिग्री असतात आणि बाकी मटेरियल साठी 30 किंवा 45 सुद्धा असू शकतो. मोस्टली तुम्हाला पॅडीचं विचारतात की फॉर पॅडी व्हॉट इज द ट्रफ अँगल ऑफ बेल्ट कन्व्हेयर, तर त्याचा आन्सर काय असणार, 20 डिग्री सेल्सिअस, सॉरी 20 डिग्री हा अँगल असणार आहे. ओके, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? ठीक आहे. नेक्स्ट बघूया की जे मटेरियल असते बेल्टचं, बेल्ट कन्व्हेयरचं, ते कशाने बनलेलं असते, कॅरकसनी बनलेलं असते. त्याला रबर कव्हरिंग दिलेली असते टू प्रिव्हेंट दी डॅमेज. देन जो पूल आहे, ठीक आहे, पूल ऑफ लोड, जो पण बेल्ट कन्व्हेयर मध्ये जे मटेरियल कन्वे करत आहे त्याचा जो पूल आहे तो कसा आहे, लॉन्जिट्युडनल स्ट्रेंथनी तो नलिफाय केला जातो. म्हणजे जो लोड सांभाळला जातो प्रोडक्टचा, तर तो जो नलिफाय करण्याचा जो पॉइंट आहे तो कशात असतो, लॉन्जिट्युडनल स्ट्रेंथ असतो, आणि जो सपोर्ट असतो लोडचा तो ट्रान्सफर स्ट्रेंथ साठी असतो. तर हा तुम्हाला एमपीएससी साठी इम्पॉर्टंट आहे, नॉट फॉर एमसीआर. ओके. देन किती टाइप्सचे बेल्ट आयडलर असतात, तर ही ट्रिक आहे FT स्क्वेअर. देन फ्लॅट बेल्ट, ट्रफिंग अँड ट्रफिंग. आता ट्रफिंग याच्यामध्ये एक आहे 20% आणि दुसऱ्यामध्ये आहे 35 ते 45 डिग्री आणि याच्यामध्ये आहे 20 डिग्री. आता फ्लॅट बेल्ट कुठं वापरणार किंवा फ्लॅट बेल्ट आयडलर कुठं वापरणार, तर जेव्हा तुम्ही ग्रॅन्युलर मटेरियल कन्वे करणार ज्याचा अँगल ऑफ रिपोज नॉट लेस दॅन 35 डिग्री, म्हणजे ज्याचा अँगल ऑफ रिपोज काय असणार, the angle of repose will be not less than म्हटलेला आहे, म्हणजेच ग्रेटर दॅन 35 डिग्री. म्हणजे ज्याचा अँगल ऑफ रिपोज हे 35 डिग्री पेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी आपण कुठल्या टाइपचा आयडलर वापरणार, फ्लॅट बेल्ट आयडलर आपण यूज करणार फॉर ग्रॅन्युलर मटेरियल. आता मी तुम्हाला अँगल ऑफ रिपोज काल सांगितलं होतं की सपोज एखादं सरफेस आहे, ठीक आहे, इथे तुम्ही मटेरियल ठेवलेलं आहे. आता तुम्हाला हा मटेरियल न उचलता जर खाली म्हणजे या डायरेक्शननी न्यायचा आहे, तर तुम्ही काय करणार, हा जो पॉइंट आहे त्याचा याला वरती पुल करणार. ठीक आहे, तर याला वरती पुल केलं तर याची डायरेक्शन अशी होणार, ही अगोदरची तुमची डायरेक्शन, हे अगोदरची तुमची सिच्युएशन होती, म्हणजे हा अगोदर हॉरिझॉन्टल होता, इथे तुमचा प्रोडक्ट होता. ठीक आहे, आता तुम्ही याला उचललं, आता याची मुवमेंट कशी होणार, आता हा प्रोडक्ट इथे आहे तर हा काय करणार, खाली स्लाइड व्हायला सुरू करणार. ठीक आहे, आता कुठल्या अँगलला हा प्रोडक्ट स्लाइड व्हायला सुरुवात होतो त्याला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ रिपोज म्हणतो. ठीक आहे, तर आता हे जे अँगल ऑफ रिपोज आहे हे 35 डिग्री पेक्षा जे जास्त असतील है ना, हा जो अँगल आहे दिस अँगल अल्फा शुड बी ग्रेटर दॅन 35 डिग्री. अशा मटेरियल साठी आपण कुठल्या टाइपचा बेल्ट आयडलर यूज करणार, फ्लॅट बेल्ट आयडलर यूज करणार. देन ट्रफिंग टाइप ऑफ बेल्ट आयडलर. आता 20% ज्याला ट्रफ असणार तर
सगळे जेवढे पण बल्क मटेरियल आहे, ठीक आहे, ऑल द मटेरियल इन बल्क विच शुड बी ट्रान्सफर्ड बाय बेल्ट कन्व्हेयर शुड पॉझेस कुठल्या टाईपचं त्यांना आयडलर पाहिजे, तर 20 डिग्रीच्या ट्रफचं त्यांना आयडलर लागणार. देन ऑल दी स्मॉल पार्टिकल्स लाईट वेट जे असणार लाईक ग्रेन, कॉटन सीड्स किंवा क्रश स्टोन साठी सुद्धा जो ट्रफिंग अँगल असतो तो किती असतो, 35 to 45 डिग्री ट्रफ वाला जो ट्रफिंग बेल्ट आयडलर आहे तो यूज केला जातो. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत आलंय लक्षामध्ये. देन नेक्स्ट बघा, काही स्पेसिफिक आयडलर्स आहेत लाईक सेल्फ अलाइनिंग आयडलर, इम्पॅक्ट आयडलर आणि ट्रान्झिशन आयडलर. हाय स्ट्रेस बेल्ट ज्यामध्ये असते त्याला आपण म्हणजे तिथे आपण ट्रान्झिशन आयडलर यूज करतो. देन आयडलरची स्पेसिंग, आता हा बेल्ट आहे आणि या दोन आयडलर मध्ये स्पेसिंग किती असावी, ठीक आहे. तर इनकरेक्ट स्पेसिंग जर असेल तर बेल्ट काय होणार, असा अंड्युलेशन मध्ये म्हणजे त्याला अंड्युलेशन येणार, म्हणजे हा बेल्ट जो आहे तो स्ट्रेट राहणार का, नाही. स्पेस बिटवीन दी सक्सेसिव्ह आयडलर, म्हणजे दोन आयडलरच्या मधामध्ये स्पेस किती असलं पाहिजे, जेवढी तुमच्या बेल्टची काय आहे विड्थ, म्हणजे ही जे एक्स आहे, सपोज दिस इज दी विड्थ ऑफ बेल्ट, दिस इज बेल्ट, आणि याची विड्थ जर एक्स आहे तर या दोन I1 आणि I2 हे जे दोन आयडलर्स आहेत त्या दोघांमधलं जे डिस्टन्स असणार ते किती असलं पाहिजे, एक्स एवढं असलं पाहिजे. स्पेसिंग शुड नॉट एक्सीड 1.2 मीटर, ठीक आहे. स्पेसिंग किती असली पाहिजे, 1.2 मीटरच्या खालीच असली पाहिजे. देअरफॉर स्पेसिंग शुड बी लेस दॅन 1.2 मीटर. म्हणजे यावरून आपण हे पण सांगू शकतो की जी बेल्टची जी विड्थ आहे ती 1.2 पेक्षा जास्त नको. किंवा इन केस ऑफ लार्ज डिस्टन्स, जेव्हा तुम्हाला लार्ज डिस्टन्स मध्ये मटेरियल कन्वे करायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला आयडलर्स हे लावावेच लागतात, ठीक आहे. देन अपर आयडलर डिस्टन्स आणि रिटर्न आयडलर डिस्टन्स. आता दिस आर टू पुलीज आणि याच्यावरून हा बेल्ट इथून जात आहे आणि खालून परत रिटर्न येत आहे, ठीक आहे. आता इथं पण आयडलर असणार आणि इथं पण आयडलर असणार, म्हणजे इथं पण सॉरी खालून नसेल, इथं या साईडला या दोन्ही साईडला आयडलर असणार. तर या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे, ठीक आहे, डिस्टन्स बिटवीन दिस टू आयडलर्स हे किती असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे. म्हणजे जर समजा या पुलीपासून इथपर्यंतचा जो डिस्टन्स आहे एक्स, तेवढाच डिस्टन्स तुमचा रिटर्न आयडलरचा सुद्धा असला पाहिजे, ठीक आहे. आणि जे पण आयडलर्स असतात ते लोडिंग पॉइंटला लावलेले असतात आणि डिस्चार्ज पॉइंटला सुद्धा लावलेले असतात. देन बेल्ट टेन्शन काढण्याचा फॉर्म्युला आहे किलोवॅट पर एस, म्हणजे स्पीड, किलोवॅट पर स्पीड, म्हणजे इफेक्टिव्ह टेन्शन आपण त्याला म्हणतो. बेल्ट वरचं ते कसं काढणार, पॉवर इन किलोवॅट अँड बेल्ट स्पीड. देन इन्क्लाइंड बेल्ट ऑपरेशन. आता आपण म्हटलं की आपण बेल्ट कुठे यूज करत आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स वर यूज करत आहे. पण बट इन सम केस इफ यू वॉन्ट टू एलिव्हेट द बेल्ट ऍट सम अँगल. आता हॉरिझॉन्टल आहे डिस्टन्स, सपोज तुम्ही अल्फा अँगल वर याला एलिव्हेट केलं, ठीक आहे. तर आता हे जे इन्क्लिनेशन आहे, हे जे तुम्ही इन्क्लिनेशन दिलं ते किती असलं पाहिजे, आणि जर इन्क्लिनेशन दिलं तर त्यामध्ये जे आयडलर असणार किंवा त्यामध्ये जे स्पेसिंग असणार ती किती असली पाहिजे. तर इन्क्लाइंड जर असेल तर स्पेसिंग किती असणार, हाफ ऑफ दी नॉर्मल स्पेसिंग. म्हणजे जर हॉरिझॉन्टल मध्ये जेवढी आपण स्पेसिंग देत आहे तर इन्क्लिनेशन मध्ये त्याच्यापेक्षा अर्ध्या ह्याच्यातच तुम्हाला काय लावावं लागणार, आयडलर्स लावावे लागणार. बेल्ट डिस्चार्जिंग पॉइंट वर एक प्रकारचं एक इक्विपमेंट असते त्याला आपण म्हणतो ट्रिपर. तो ट्रिपर काय करतो, सपोज हा एंड पॉइंट आहे तुमचा या बेल्टचा, इथं तुमची पुली आहे, ठीक आहे. इथून तुमचा जो प्रोडक्ट आहे तो बाहेर पडणार आहे. तर इथं एक ट्रिपर नावाचा इक्विपमेंट लावलेला असतो की जो काय करतो, त्या प्रोडक्टला डिस्चार्ज करण्यासाठी मदत करतो. देन प्रोडक्टचा जो फ्लो आहे, ठीक आहे. आता कुठलाही मटेरियल सपोज हा आहे आणि इथून असा राऊंड होत आहे, ठीक आहे, सरफेस, ठीक आहे. इथून जर कुठलाही प्रोडक्ट येत आहे तर तो कुठला शेप फॉलो करणार,
पॅराबोलिक शेप फॉलो करणार, म्हणजे हा जो खाली पडण्याचा जो त्याचा पाथ आहे तो कसा असणार, पॅराबोलिक पाथ असणार, पॅराबोलिक पाथ फॉलो करणार. देअरफॉर प्रोडक्ट फ्लो जो आहे तो कुठला पाथ फॉलो करतो, पॅराबोला पाथ फॉलो करतो. आणि याचा जो शेप आहे तो कशावर डिपेंड असणार, तुमच्या बेल्टच्या स्पीडवर आणि या पुलीच्या डायमीटरवर, म्हणजे ही जी डायमीटर आहे आणि याची जी स्पीड आहे त्याच्यावर डिपेंड असणार की त्या पॅराबोलाचा शेप कसा असणार. देन डिस्चार्ज फ्लो ट्रिपर सारखंच वर्क करते, जे जर समजा तुम्हाला आता हा बेल्ट आहे, लॉंग डिस्टन्स बेल्ट आहे, पण तुम्हाला जर समजा इथे मधात तुमचं प्रोडक्ट डिस्चार्ज करायचं आहे, इथे तुम्हाला प्रोडक्ट डिस्चार्ज करायचं असेल तर इथं डिस्चार्ज फ्लो लावलेले असतात टू डिस्चार्ज टू टेक द डिस्चार्ज मोर दॅन 1 पॉइंट. स्क्रॅपर और फ्लो हे जे आहे ते 30 डिग्रीवर माउंट केलेले असतात, हे सुद्धा डिस्चार्ज करण्यासाठी यूज होतात. देन डॅमेज ड्यू टू स्क्रॅपर केव्हा होते, जेव्हा तुमची जी स्पीड आहे ते 60 मीटर पर मिनिट पेक्षा जर तुमच्या बेल्टची स्पीड जास्त असेल आणि स्क्रॅपर लावलेले असेल तर तुमचं स्क्रॅपरमुळे बेल्ट जो आहे तो डॅमेज होऊ शकतो. देन रिसेंट इनोव्हेशन्स कोणकोणते झालेले आहेत, बेल्ट कन्व्हेयरची कॅपॅसिटी हे 2000 टन्स पर आवर राहणार आणि त्यावेळेस त्याची लेंथ किती असणार, 200 मीटर आणि मॅक्झिमम फीड अँगल असतो 10 डिग्री आणि कन्व्हेइंग अँगल असतो 12 डिग्री. याच्यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन येणार. कशा प्रकारे क्वेश्चन येते की जर समजा तुमच्या बेल्ट कन्व्हेयरची कॅपॅसिटी 2000 टन्स पर आवर एवढी आहे तर तुमच्या बेल्ट कन्व्हेयरची लेंथ किती असणार, तर त्याची लेंथ किती असते 200 मीटर आणि त्याचा मॅक्झिमम फीड अँगल किती असणार हे विचारलं तर 10 डिग्री आणि कन्व्हेइंग अँगल विचारलं तर काय असणार 12 डिग्री. सो दिस इज ऑल अबाउट बेल्ट कन्व्हेयर. नेक्स्ट आहे तुमचं बकेट एलिव्हेटर. आता आपण हॉरिझॉन्टल कन्व्हेइंग बघितलं, आता व्हर्टिकल साठी कुठलं आहे, तर व्हर्टिकल साठी आपण काय यूज करतो, बकेट एलिव्हेटर यूज करतो. ठीक आहे. सो बकेट एलिव्हेटर हे नेहमी व्हर्टिकल कन्व्हेइंग साठी यूज होणारा इक्विपमेंट आहे किंवा आपण त्याला म्हणून डिव्हाइस आहे. एलिव्हेटर म्हणजे टू एलिव्हेट आपण कसं करतो, व्हर्टिकली करतो. सो एलिव्हेटर आला म्हणजे कुठलं डायरेक्शन येणार, व्हर्टिकल डायरेक्शन येणार. ह्याच्यामध्ये काय असतात, बकेट्स असतात जे अटॅच केलेले असतात एखाद्या चेनला किंवा बेल्टला, जे या दोन पुलीच्या भोवती काय करते, रिव्हॉल्व करते. म्हणजे हा जो बेल्ट आहे तो याच्या अवतीभोवती फिरतो व्हर्टिकली. देन एक पुली टॉपला असते आणि एक पुली बॉटमला असते. ही टॉप पुली आहे आणि ही बॉटम पुली आहे. आता व्हर्टिकल लिफ्ट किती असणार एलिव्हेटरची, त्या दिवशी मी तुम्हाला सांगितली होती फ्यू मीटर्स टू मोर दॅन 50 मीटर्स एवढी तुमची व्हर्टिकल लिफ्ट असते आणि याचं जे कॅपॅसिटी असते ते 2 to 1000 टन्स पर आवर एवढी त्याची कॅपॅसिटी असते. देन क्लासिफिकेशन, बकेट एलिव्हेटरचं क्लासिफिकेशन दोन याच्यामध्ये झालेलं आहे, एक स्पेस बकेट एलिव्हेटर आणि दुसरं कंटिन्युअस बकेट एलिव्हेटर. स्पेस बकेटचे कोणकोणते टाइप्स आहे, सेंट्रिफ्युगल डिस्चार्ज, पॉझिटिव्ह डिस्चार्ज, मराईन लेग आणि हाय स्पीड एलिव्हेटर. तसेच कंटिन्युअस बकेट एलिव्हेटरचे दोन टाइप आहे, एक सुपर कॅपॅसिटी बकेट एलिव्हेटर आणि दुसरा आहे इंटरनल डिस्चार्ज बकेट एलिव्हेटर. हे दोन टाइप्स आहेत. देन हे काही आता याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की सेंट्रिफ्युगल डिस्चार्ज कसा होतो, पॉझिटिव्ह डिस्चार्ज कसा होतो आणि कंटिन्युअस डिस्चार्ज एलिव्हेटर कसा असतो. तर फक्त याचं चेंज कुठे होत आहे, डिस्चार्ज एंडला. म्हणजे आता इथून जे तुमचं हे बाहेर पडण्याचा जो पाथ आहे त्याच्या डिझाईनच्या बेसिसवर त्याचे नाव पडलेले आहे. बघा सेंट्रिफ्युगल डिस्चार्ज तुम्ही बघा कसा आहे. पॉझिटिव्ह डिस्चार्ज मध्ये बघा हे पहिले खाली येत आहे आणि मग नंतर डिस्चार्ज होत आहे आणि हे जास्त खाली येत आहे आणि मग डिस्चार्ज होत आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे डिफरंट डिस्चार्जचे टाइप आहेत, डिटेल मध्ये तुम्हाला नाही. देन स्पेस बकेट सेंट्रिफ्युगल डिस्चार्ज याच्यामध्ये जे टाइप आहे, हा जो टाइप आहे हा ग्रेन एलिव्हेशन करण्यासाठी यूज होतो. म्हणजे खालून वरती ग्रेन नेण्यासाठी कुठल्या टाइपचं बकेट एलिव्हेटर यूज होते, तर स्पेस बकेट सेंट्रिफ्युगल डिस्चार्ज एलिव्हेटर हे यूज होते. आता बकेट एलिव्हेटर विथ बेल्ट
काय काय ट्रान्सफर करतात, ग्रेन्सला ट्रान्सफर करतात, त्याचे डेरिव्हेटिव्ह किंवा फ्लोअर, हे सगळ्यांना ट्रान्सपोर्ट करण्यासाठी खालून वरपर्यंत नेण्यासाठी बकेट एलिव्हेटरचा यूज होतो. देन याला एक फिक्स फ्रेम असणार किंवा मोबाईल फ्रेम. मोबाईल म्हणजे तुम्ही त्या बकेट एलिव्हेटरला वन प्लेस टू दुसऱ्या प्लेस मध्ये नेऊ शकता. त्याची कॅपॅसिटी जास्त असते आणि व्हर्टिकल कन्व्हियन्स साठी हे खूप चीप मीन्स ऑफ मोड आहे, म्हणजे एक स्वस्त व्हर्टिकल कन्व्हियन्स मशीन आहे की जे तुम्ही खालून वरती जर तुम्हाला ग्रेन किंवा कुठलेही प्रोडक्ट न्यायचं असेल तर बकेट एलिव्हेटरचा यूज होतो. देन इट रिक्वायर्स लिमिटेड हॉरिझॉन्टल स्पेस कमी लागते, डस्ट फ्री आहे आणि विअर प्रॉब्लेम सुद्धा कमी असतात. टॉप पुलीला ड्रिव्हन पुली म्हणतात आणि लोअर पुलीला रिटर्न किंवा टेन्शन पुली सुद्धा म्हणतात. बकेट्स जे असतात ते स्टीलचे असू शकतात, प्लास्टिकचे असू शकतात आणि हे जे आहे ते बेल्टवर बोल्ट केलेले असतात. देन बकेट एनक्लोज्ड इन अ सिंगल हाऊसिंग कॉल्ड लेग. जे बकेट्स असतात, हे जे हाऊसिंग आहे या हाऊसिंगला काय म्हणतो आपण, लेग म्हणतो. देन कर्व हुड इज डिझाईन फॉर प्रॉपर सेंट्रिफ्युगल डिस्चार्ज ऑफ दी ग्रेन. म्हणजे जे वरचा जो पार्ट आहे तो कर्व असतो, म्हणजे जो तुमचा कव्हरिंग असते ते कर्व असते. वाय? टू मेक दी प्रॉपर सेंट्रिफ्युगल डिस्चार्ज. द बोट कॅन बी लोडेड फ्रॉम फ्रंट, बॅक और बोथ. आता तुम्हाला इथे खाली बकेट फिडिंग दिसत आहे. आता या साइडनी पण तुम्ही फिडिंग करू शकता, या साइडनी पण फिडिंग करू शकता किंवा दोन्ही साइडनी सुद्धा मटेरियल फीड करू शकता. देन नेक्स्ट बघूया दी प्रोडक्ट फ्लो. हा जो प्रोडक्टचा जो फ्लो असतो त्याच्यावर कोणकोणते फोर्स ऍक्ट होतात, तर एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो आणि दुसरा सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होतो. सेंट्रिफ्युगल फोर्स अशा प्रकारे असणार आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा खाली असणार. देन नेक्स्ट हे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल सेंट्रिफ्युगल डिस्चार्ज. इथून फीडिंग होत आहे, बकेट थ्रू इथं डिस्चार्ज होत आहे. देन बकेट एलिव्हेटरची जी कॅपॅसिटी आहे ते कशावर डिपेंड आहे, तर बकेटच्या साईजवर, त्याच्या स्पीडवर, बकेटची डिझाईन काय आहे, दोन बकेट मध्ये स्पेसिंग किती आहे, वे ऑफ लोडिंग अँड अनलोडिंग, कॅरेक्टरिस्टिक ऑफ बल्क मटेरियल, याच्यावर तुमच्या बकेट एलिव्हेटरची कॅपॅसिटी डिपेंड आहे. देन बेल्टची स्पीड जे आहे हे क्रिटिकल फॅक्टर आहे. का? कारण की त्याच्या स्पीडवरच जे बकेटचं फिलिंग आहे, म्हणजे आता समजा बकेट सर्क्युलर मोशन जर घेत आहे पण त्याला तेवढा वेळ भेटत आहे का की त्या बकेटमध्ये तुमचं मटेरियल पूर्णपणे भरत आहे की नाही, हे कशावर डिपेंड राहणार, तर तुमच्या बेल्टच्या स्पीडवर डिपेंड राहणार. आणि बेल्टची जी स्पीड आहे ती किती असली पाहिजे, 2.5 to 4 मीटर पर सेकंड एवढी तुमची बेल्टची स्पीड असली पाहिजे. देन स्पीड ऑफ बेल्ट डिपेंड ऑन हेड पुली स्पीड. आता बकेट एलिव्हेटर मध्ये आपण बघितलं होतं की किती पुलीज असतात, एक टॉप पुली असते आणि खाली बॉटम पुली असते आणि दोघांच्या याच्यावर काय लावलेले असतात, बेल्ट लावलेला असतो. ठीक आहे, सपोज दिस इज अप्पर पुली अँड दिस इज बॉटम पुली, हा बेल्ट आहे. तर जो अप्पर पुली आहे म्हणजे हा जो टॉप पुली आहे याच्या म्हणजे यालाच हेड पुली सुद्धा म्हणतात, तर यालाच ड्रिव्हन पुली सुद्धा म्हणतात. तर याला याच्या स्पीडवर तुमच्या बेल्टची जी स्पीड आहे ती डिपेंड आहे. बॉटमच्या पुलीवर तुमच्या बेल्टची स्पीड डिपेंड नाही. देन ग्रॅव्हिटेशनल डिस्चार्ज. ग्रॅव्हिटेशनल डिस्चार्ज जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण कुठलं मटेरियल यूज करू शकतो, जेव्हा तुम्ही नॉन ऍडिसिव्ह बल्क मटेरियल जर तुम्ही लो स्पीडवर कॅरी करत आहे त्यावेळेसच तुमचं ग्रॅव्हिटेशनल डिस्चार्ज पॉसिबल आहे. कंटेंट ऑफ द बकेट फ्लो ओव्हर द रिअर साइड ऑफ द प्रिव्हियस बकेट. देन सेंट्रिफ्युगल डिस्चार्ज केव्हा होणार की when the complete count of bucket are projected towards the discharge chute. म्हणजे तुमचे जे बकेटचं जे प्रोजेक्शन आहे ते जेव्हा हेड पुलीवरून या साइडला जाणार त्यावेळेस त्याचं जे प्रोजेक्शन आहे ते पूर्णच्या पूर्ण कुठं असलं पाहिजे, डिस्चार्ज च्यूटच्या समोर असलं पाहिजे. याच्यासाठी जी बेल्ट स्पीड असते ती जास्त लागते आणि स्मॉलर डायमीटर
ऑफ ड्राईव्ह पुली, म्हणजे जे हेड पुली असते त्याची जी डायमीटर असते, जर तुम्हाला सेंट्रिफ्युगल डिस्चार्ज घ्यायचं असेल तर कसं पाहिजे, कमी पाहिजे आणि बेल्टची स्पीड जास्त पाहिजे. इन एलिव्हेटिंग ग्रेन ऑफ ग्रेन डिस्चार्ज इज कॉम्बिनेशन ऑफ सेंट्रिफ्युगल अँड ग्रॅव्हिटेशनल डिस्चार्ज. ग्रेन्सच्या बाबतीत तुम्हाला दोन्ही टाईपचं जे कॉम्बिनेशन आहे, सेंट्रिफ्युगल डिस्चार्ज आणि ग्रॅव्हिटेशनल डिस्चार्ज, हे दोन्ही पण बघायला मिळते आणि ते दोन्हीच्या कॉम्बिनेशननेच ग्रेनचं जे डिस्चार्ज आहे ते कॅरी आउट केले जाते. देन व्हेन दी प्रोडक्ट टर्न्स अराउंड अ पुली, आता मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा प्रोडक्ट पुलीच्या अराउंड ट्रॅव्हल होते त्यावेळेस त्याच्यावर किती फोर्स ऍक्ट होतात, दोन फोर्स. पहिला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होते आणि एक सेंट्रिफ्युगल फोर्स जो आउटवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होते आणि प्रोडक्ट जो आहे तो तुमचा असं सेंटर मधून बाहेर पडते. देन मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स कसं काढतात, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे सेंट्रिफ्युगल फोर्स काढण्यासाठी WV² अपॉन RG, where W is the weight of grain, V is the velocity of product mass, R is the radius of the wheel, which is 1/2 of the projection of bucket, and G is the acceleration due to gravity. N जो आहे हे RPM आहे. आता RPM कसं काढतात, तर 29.9 डिवायडेड बाय √R या फॉर्म्युलानी जे तुमचं RPM आहे, रिव्हॉल्युशन पर मिनिट, हे कॅल्क्युलेट केल्या जाते. देन कॅपॅसिटी ऑफ एलिव्हेटरची कॅपॅसिटी कशी काढणार, बकेटची कॅपॅसिटी इन मीटर क्यूब, नंबर ऑफ बकेट्स पर मीटर ऑफ बेल्ट इंटू बेल्ट स्पीड मीटर पर मिनिट इंटू 60. टर्न्स पर अवर मध्ये जर तुम्हाला कॅपॅसिटी काढायची असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला मीटर क्यूब पर अवर मधली कॅपॅसिटी काढावं लागेल, देन मटेरियल डेन्सिटीला मल्टिप्लाय करावं लागेल आणि डिवायडेड बाय 1000. मेन पार्ट्स कोणकोणते आहेत बकेट एलिव्हेटरचे, एलिव्हेटर हेड सेक्शन, बूट सेक्शन, लेग, बेल्ट फॉर बकेट एलिव्हेटर आणि बकेट्स, हे सगळे त्याचे मेन पार्ट्स आहेत. देन हेड सेक्शन मध्ये इम्पॉर्टंट तुम्हाला जे आहे की जो शेप आहे बकेटचा, बकेट डिझायनिंगचा, तर तो कशावर डिपेंड आहे, हेड सेक्शनवर डिपेंड आहे, पुलीचे डायमीटर आणि बेल्ट स्पीड. Then it should be proper in shape and size with smooth contours. आणि जे डिस्चार्ज आहे, the discharge of side of the head should be shaped so that the material thrown from the bucket may not deflect into the down leg. म्हणजे इथून जो मटेरियल पास होणार तो डायरेक्टली या डिस्चार्ज ट्यूब मध्ये जायला पाहिजे, या इथं खाली पडायला नको. देन बॅकलॉगिंग म्हणजे प्रोडक्ट जेव्हा परत डाऊन लेगला फॉल होतो त्याला आपण बॅकलॉगिंग म्हणतो. बॅकलॉगिंग जर आपल्याला अवॉइड करायचं असेल तर आपल्याला कट ऑफ प्लेट लावावी लागते, याला कट ऑफ प्लेट म्हणतात, विच इज प्रोव्हाइडेड क्लोज टू द लिप ऑफ द बकेट. बघा इथे तुम्हाला दिसत असेल फिगर, हे हेड सेक्शनची फिगर आहे, ठीक आहे. हे तुमची पुली आहे, हा बेल्ट आहे आणि हे बकेट आहे, ठीक आहे. इथे ड्रायव्हिंग मेकॅनिझम आहे, ड्राईव्ह मेकॅनिझम. आता तुमच्या एक्झामच्या महत्वानी जो पॉइंट आहे तो आहे एलिव्हेटर बेल्ट, नो सपोर्ट बिटवीन दी ड्राईव्ह अँड दी रिटर्न पुली. आता आपण जेव्हा बेल्ट कन्व्हेयर बघितलं होतं की दोन पुलीच्या मधामध्ये जेव्हा हा बेल्ट फिरतो त्यावेळेस याच्या मधामध्ये काय लावलेले असतात, आयडलर्स लावलेले असतात. पण बकेट एलिव्हेटर मध्ये अशा कुठल्याही प्रकारचा जो आयडलर आहे तो लावलेला नसतो, म्हणून इथे दिलेला आहे नो सपोर्ट बिटवीन ड्राईव्ह अँड रिटर्न पुली. क्रॉस स्टिफनेस ऑफ द बेल्ट इज इम्पॉर्टंट. आता जे बेल्टची क्रॉस स्टिफनेस आहे ते इम्पॉर्टंट आहे. हा कन्सेप्ट मी तुम्हाला टेस्ट अनालिसिसच्या वेळेस क्लिअर केला होता की स्ट्रेच लिमिटेशन ऑफ द कन्व्हेयर बेल्ट किती असला पाहिजे, तर इट शुड नॉट एक्सीड 1 to 2% ऑफ द
बेल्ट लेंथ. देन कुठल्या टाईपचे बेल्ट यूज होतात? डक टाईप, बटाला टाईप, देन स्टिच, कॅनव्हास, सॉलिड वोवन, कॉटन. Then conveyor belt should be covered with natural or synthetic rubber to overcome wear during operation. आणि जे मोस्टली बेल्ट कन्व्हेयरचे जे बेल्ट असतात ते फोल्डेड प्लाय कन्स्ट्रक्शनचे बनलेले असतात. तर हे होतं रिगार्डिंग दी एलिव्हेटर बेल्ट. देन तुमचे जे कन्व्हेयरचे बेल्ट आहे त्यामध्ये सिंथेटिक फायबर सुद्धा यूज होतात. तर त्यापैकी पॉलिस्टर अँड पॉलिअमाइड and are built up with synthetic rubber or PVC. टेन्साइल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी सेव्हरल लेअर ऑफ फॅब्रिक्स हे पुट केलेले असतात टू बिल्ड अ कारकास. म्हणजे सपोज आता हे फर्स्ट लेअर आहे, त्याच्यावर दुसरी लेअर, तिसरी लेअर, चौथी लेअर, आणि ही अशी पॅक लेअरचा जो बेल्ट आहे म्हणजे याची जी थिकनेस असतात या थिकनेस मध्ये 3 ते 4 असे लेअर्स लावलेले असतात to increase the tensile strength of the belt. हे बघा अशा प्रकारे हे असतात, याला स्प्लिसिंग म्हणतात. स्प्लिसिंग ऑफ दी बेल्ट केला जाते टू इन्क्रीज दी टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ दी बेल्ट. आता हे काही जॉईंट्स आहेत, म्हणजे हे जे बकेट्स आहेत, ठीक आहे, आता हे याच्यावर लावलेले असतात. पण आता आपल्याला जर समजा व्हर्टिकलची लेंथ वाढवायची आहे, ठीक आहे, जास्त उंच पर्यंत तुम्हाला न्यायचं असेल तर आता कधी कधी तुम्हाला काय करावं लागते, आता समजा हा बेल्ट आहे, याला दुसरा बेल्ट तुम्हाला जोडायचा आहे, ठीक आहे. तर हे जे दोन बेल्टचे जे जॉईंट असतात, ठीक आहे, त्यामध्ये डिफरंट टाइप्स आहेत. फर्स्ट इज लॅप जॉईंट, सेकंड इज बट जॉईंट अँड थर्ड इज फ्लेक्सको स्प्लाइस जॉईंट. तर हे अशा प्रकारे हे जॉईंट केल्या जाते. दिस इज लॅप, हे एकावर एक आलेलं आहे. आता हे ओल्ड बेल्ट आहे, त्याच्यावर हे दुसरा बेल्ट अशा प्रकारे लावलेला आहे, म्हणजे बकेट ऍड केलेले आहे त्याच्यामध्ये. आणि हे जे आहेत बघा, हा फर्स्ट बेल्ट आणि हा दुसरा, आणि याच्यामध्ये हे मधामध्ये बेल्ट जॉईंट केलेला आहे. हे जर तुम्ही व्हर्टिकली बघाल तर हे अशा प्रकारे दिसेल. हे तुमचं लॅप जॉईंटचं आहे, हे तुमचं बट जॉईंट, आणि हे स्प्लिस जॉईंट. बघा अशा प्रकारे हे असतात. हे इथं दिलेलं आहे बघा, हे फ्लेक्सको स्प्लिट जॉईंट अशा प्रकारे दिसते मला. 23 नंबर दाखवलेला आहे. देन आता काही जे मी तुम्हाला पॉइंट्स लिहून दिले होते त्या दिवशी, ते आहेत की बेल्ट स्पीड हे 25 mm वायडर असली पाहिजे बकेटच्या विड्थ पेक्षा. पुलीची जी वेट आहे ते 80 to 100 mm वायडर असली पाहिजे बेल्टच्या विड्थ पेक्षा. इनसाइड केसिंग विड्थ हे 150 to 200 mm वायडर असली पाहिजे बेल्टच्या विड्थ पेक्षा, आणि बकेट विथ क्लिअरन्स हे 100 to 130 mm एवढं असलं पाहिजे. देन बकेटचा जो बकेट मध्ये विचारण्यासारखा तुम्हाला क्वेश्चन हा एकच आहे की टॉप अँगल किती असतो, 80 डिग्री, आणि बॉटम अँगल हा 20 to 30 डिग्री एवढा असतो. These are the different shapes of buckets. Then spacing of the bucket हे किती असली पाहिजे, हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे की दोन बकेट वरचे जे स्पेसिंग असलं पाहिजे ते किती, ते 2 to 3 times ऑफ प्रोजेक्टेड विड्थ ऑफ दी बकेट. म्हणजे बकेटची जी विड्थ आहे त्याच्या 2 ते 3 पट एवढं डिस्टन्स दोन सक्सेसिव्ह बकेटच्या मधामध्ये असलं पाहिजे. देन ड्राईव्ह मेकॅनिझम मध्ये हे एलिव्हेटर हेडला लोकेटेड असतं. मी तुम्हाला त्या फिगर मध्ये दाखवलं होतं की हेड सेक्शन ची फिगर जेव्हा दाखवली होती त्यावेळेस सांगितलं होतं की हे ड्राईव्ह मेकॅनिझम आहे. ह्याची कॅपॅसिटी काढताना तुम्हाला QHF डिवाइडेड बाय 4562 हा फॉर्म्युला यूज केला जाते, वेअर Q इज द कॅपॅसिटी इन kg per minute, H इज द लिफ्ट, and F इज द फॅक्टर, 1.5 अपसाइड and 1.2 बॉटम साइड. Then next conveyor is last conveyor is our screw conveyor.
स्क्रू कन्व्हेयर हे नेहमी हॉरिझॉन्टल कन्व्हेइंग साठी यूज केला जाते. याचा जो ट्रफ असतो तो जनरली ट्युब्युलर और यू शेप असतो. यामध्ये स्पायरल स्क्रू असते जे कंटिन्युअसली रिव्हॉल्व होत असते आणि त्याच्यामुळेच प्रोडक्ट एका पॉइंट वरून दुसऱ्या पॉइंट वर ट्रान्सफर होते. द स्क्रू शाफ्ट इज सपोर्टेड बाय एंड and the hanger bearing. The rotation of the screw push the grain along the trough. It is used for short distance. हा एक important point आहे. Screw conveyor is used for short distance आणि याला खूप जास्त पॉवर लागते आणि it is more susceptible to wear. पिच कशाला म्हणणार तर डिस्टन्स बिटवीन टू थ्रेड इज नोन ॲज पिच. म्हणजे हा फर्स्ट थ्रेड आहे आणि हा सेकंड थ्रेड आहे, या दोघांच्या डिस्टन्सला काय म्हणतो आपण? पिच म्हणतो. आणि हे पिच कशाच्या बरोबर असते तर या स्क्रूच्या डायमीटरच्या बरोबर असते. ठीक आहे. सो दिस डिस्टन्स इज इक्वल टू दिस डिस्टन्स. हे डायग्राम आहे स्क्रू कन्व्हेयरचे. बघा, दिस इज दी ट्रफ. हा ट्रफ आहे. दिस इज दी ट्रफ. यू शेप ट्रफ आहे. हे स्पायरल आहे आणि हे रोटेट होते आणि प्रोडक्ट बाहेर येते. ठीक आहे. हे दोन थ्रेड्स आहे. हे याची पिच आहे आणि हे याची डायमीटर आहे, स्क्रू डायमीटर. हे बघा, तुम्हाला या अॅनिमेशन मधून दिसेल कशा प्रकारे प्रोडक्ट बाहेर येते. इथून इनलेट आहे, इथून आउटलेट आहे. बघा, दिस आर दी थ्रेड्स. या दोन याच्यामधलं डिस्टन्स तुमचं पिच, इथून तुमचं लोडिंग होत आहे आणि इथून तुमचं डिस्चार्ज होत आहे. ठीक आहे. इनिशियल कॉस्ट इज लो. मेन पार्ट्स कुठले आहेत? स्क्रू बेल्ट, स्क्रू शाफ्ट, कपलिंग, ट्रफ, कव्हर, इनलेट अँड आउटलेट गेट, बिअरिंग्स अँड ड्राईव्ह मेकॅनिझम. This is figure of screw conveyor. आता जनरली जे मुवमेंट आहे क्रेनची ती कशी असणार? हॉरिझॉन्टल असणार. पण आपण याला अप टू 90 डिग्री पर्यंत सुद्धा इन्क्लाइन करू शकतो, पण त्याचं मेकॅनिझम जे आहे ते वेगळं आहे. बेसिक कंपोनेंट शाफ्ट अँड स्क्रू ब्लेड आहे. फ्लाइट इज दी कंटिन्युअस वन पीस हेलिक्स शेप फ्रॉम अ फ्लॅट स्ट्रीप ऑफ स्टील वेल्डेड ऑन टू दी शाफ्ट. तुम्ही बघितलं असेल की हा शाफ्ट होता आणि याच्या अराउंड जे आहे हे अशा प्रकारे ब्लेड्स होते. तर हे जे ब्लेड्स आहेत याला आपण काय म्हणतो? फ्लाइट म्हणतो. आता स्क्रू शाफ्ट म्हणजे हा जो शाफ्ट आहे मधातला तो शाफ्ट. इट इज अ जॉइंटलेस ट्यूब विथ थिक साइड अँड अ हाय टेन्साइल स्ट्रेंथ टू रिड्यूस दी वेट. आता हे बघा, इथं हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे की थिकनेस ऑफ दी स्टील स्ट्रिप हेलिक्स, म्हणजे हे जे हेलिक्स आहे, ठीक आहे, म्हणजे हा जो हेलिक्स असणार ह्याची जी थिकनेस आहे ते डिक्रीज होते इनर एज टू आउटर एज. म्हणजे सपोज आता इथून तुमचं प्रोडक्ट इन आहे, ठीक आहे, तर याचं जे हेलिक्स आहे, ठीक आहे, म्हणजे हे असं कमी 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 होत जाणार एंड पर्यंत. म्हणजे इथं जी एवढी थिकनेस होती तेवढी इथं थिकनेस नसणार. ठीक आहे. मोस्ट कॉमन ट्रफ इज यू शेप ट्रफ. नेक्स्ट बघूया. हे बघा, इथं हे ट्रफ बद्दल दिलेलं आहे. हे यू शेप आहे. दिस इज फ्लेअर ट्रफ. आता याच्यामध्ये तुम्हाला म्हणणार मॅडम हे तर सगळे यू शेपच दिसत आहे, पण बघा हे बघा, हे डिस्टन्स बघा आणि हे डिस्टन्स बघा. ठीक आहे. हे इथं असं वाईट झालेलं आहे. हे जरी यू असलं खालून तरी हे अप्पर पोर्शन डिफरंट आहे. अँड दिस इज सर्क्युलर ट्रफ, म्हणजे हे पूर्णच्या पूर्ण एनक्लोज्ड आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. आता गॅप प्रोव्हाइड केलेलं असते ट्रफ वॉल मध्ये. ठीक आहे. आणि या स्क्रू मध्ये, जे इथे स्क्रू असणार या दोघांमध्ये स्पेस प्रोव्हाइड केलेलं असते फॉर प्रॉपर कन्व्हेयन्स ऑपरेशन. आता ही जी गॅप आहे, ही गॅप असल्यामुळे आपण जे ट्रफ आहे हे कम्प्लिटली एम्प्टी करू शकत नाही.
If the screw conveyor is used to convey different material, mixing of the product is possible. म्हणजे आपण एका वेळेस दोन प्रोडक्ट कन्वे करू शकत नाही, फक्त एका वेळेस एकच प्रोडक्ट कन्वे करू शकतो. Then kernel are subjected to continuous friction with trough wall. स्क्रूचं जे डायरेक्शन आहे ते क्लॉकवाईज सुद्धा असू शकतो आणि अँटी क्लॉकवाईज सुद्धा असू शकतो. आणि जे स्क्रू कन्व्हेयरची जी कॅपॅसिटी आहे ते कशावर डिपेंड आहे, तर स्क्रूच्या डायमीटरवर डिपेंड आहे, इन्क्लिनेशनवर डिपेंड आहे, स्पीडवर डिपेंड आहे, शाफ्ट डायमीटर अँड इट्स क्रॉस सेक्शन ऑफ दी लोडिंगवर डिपेंड आहे. देन कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आहे 47.2 into capital D square minus small d square into P into N, where P is the pitch, N is the RPM, capital D is the screw diameter and small d is the shaft diameter. Theoretical speed हे जास्त असते ऍक्च्युअल स्पीड पेक्षा, ऍक्च्युअल कॅपॅसिटी पेक्षा. देन हा HP मध्ये काढायचा फॉर्म्युला आहे QLWF डिवायडेड बाय 4560. आता याच्यामध्ये काही करेक्शन फॅक्टर्स आहेत की जर समजा हॉर्स पॉवर 1 to 2 आली, समजा याच्यामध्ये जर हॉर्स पॉवर तुमची 1 to 2 एवढा आन्सर आला तर तुम्हाला त्या आन्सरला 1.5 ने मल्टिप्लाय करावं लागते. 2 to 4 आन्सर आला तर तुम्हाला 1.25 ने मल्टिप्लाय करावं लागते. 4 to 5 जर आलं तर तुम्हाला 1.1 ने मल्टिप्लाय करावं लागते. आणि जर समजा 1 पेक्षा कमी आलं तर तुम्हाला ती व्हॅल्यूला काय करावं लागेल, डबल करावं लागेल. देन आता मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जो स्क्रू कन्व्हेयरचा आहे तो आहे स्क्रू कन्व्हेयर कॅन बी ऑपरेटेड इन इन्क्लाइन पोझिशन. 15 डिग्री जर तुम्ही इन्क्लिनेशन दिलं तर त्याची जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे ती किती होणार, 75% ऑफ दी हॉरिझॉन्टल कॅपॅसिटी. 25 डिग्री इन्क्लिनेशन असेल तर कॅपॅसिटी विल बी 50% ऑफ दी हॉरिझॉन्टल कॅपॅसिटी. म्हणजे इथं जर समजा 50 kg हॉरिझॉन्टल कॅपॅसिटी असेल आणि तुम्ही जर 25 डिग्री इन्क्लिनेशन दिलं तर तुम्ही फक्त 25 kg प्रोडक्ट त्याच्यामधून ट्रान्सफर करू शकता. तर हे दोन पॉइंट, दिस आर द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स रिगार्डिंग टू युअर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. दिस इज दी व्हर्टिकल कन्व्हेयन्स. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की 90 डिग्रीवर तुम्ही नेऊ शकता, तर त्याच्यासाठी मेकॅनिझम हे डिफरंट असते. तर त्यामध्ये काय मेकॅनिझम आहे बघा. The loading of the horizontal or inclined screw conveyor is done through supply tube connected to flat trough cover. Product supply should be regular to avoid overfilling and congestion in the screw conveyor. आता हा जो कन्व्हेयर आहे तो कसा असणार, कंटिन्युअस असणार, म्हणजे इथून फीडिंग करणार आणि इथून आउटलेट असणार. To regularize the product flow, an adjustable opening at the feeding end is provided. Intermediate discharge जर आपल्याला घ्यायचं असेल तर त्याला बॉटम थ्रू आपण घेऊ शकतो. म्हणजे जर समजा हा स्क्रू कन्व्हेयर आहे आणि तुम्हाला जर डिस्चार्ज इथं मधामध्ये पाहिजे असेल, एंड इथं आहे, तर हा जो खालचा जो ट्रफ आहे त्याला ओपन करून आपण, म्हणजे इथं तुम्हाला एक ऍडजस्टमेंट द्यावं लागेल, ओपनिंग द्यावं लागेल आणि इथून तुम्ही तुमचा प्रोडक्ट खाली काढू शकता. बघा अशा प्रकारे हे व्हर्टिकल कन्व्हेयन्स होऊ शकते. ठीक आहे, तर इथं